काय झालं जयाबाई? अगं ती गाचपान ढवळी ती मला काय म्हणती, हप्त्यावर हे टीव्ही घेतला आणि हप्त्यावर वॉशिंग मशीन. तिला काय कळत त्या गाचपान ढवळीला माकड तोंडाचीला हप्त्यावर वस्तू घ्यायला आणि हप्ता फेडायला वाघाचं काळीज लागत. वाघाचं आता तू म्हणशील वाघाचं काळीज कसं? अगं महिनाभर अगोदर मी वॉशिंग मशीन घेतलेली आणि आजच तो हप्ता नाही फेडला म्हणून ती मशीन माझी वडून नेली आणि ती टू व्हीलर होती ती बी वडून नेली. मला काही नाही झालं, मी रडले नाही का काय नाही काहीच नाही. वाघाचं काळीज लागत. हा आणि 2 तारीख आली 5 तारीख आली त्याच्या अगोदर अरेंजमेंट करायला लागती. याचे का पैसे माग त्याचे का पैसे माग, याच्या शिव्या खा त्याच्या शिव्या खा, याचा नकार ऐक त्याचा नकार ऐक. कोणाचं काम नाही, लय त्याला जिगरा लागतोय. हप्ता हा असा विषय ज्याच्यात माणूस अरेंजमेंट करायला शिकतो, पैसे वाचवायला शिकतो, पैसे उधार कसे मागायचं याचं नॉलेज येत, भेटी गाठी वाढतात. त्याच्यात आपल्या कपाटात लय दिवसाचे ते डॉक्युमेंट असतात त्याचा वापर होतो. पुढे याला दे त्याला दे, हा दाखला दे तो दाखला घे, लोन कर, त्याच्यासाठी ते डॉक्युमेंटचा वापर होतो. कळालं ना तुला हप्त्याचं किती महत्व आहे? चल बाई जाते. कुठं? अगं हप्त्यावर एसी घ्यायला चालले, आता उन्हाळा येतोय ना आणि मग उन्हाळाभर वापरायचा आणि पावसाळा आला तर नेला वडून. जाते डॉक्युमेंट गोळा करायचे.